आणि नक्कीच ही मॅच 3 षटकांची असेल. 3 ओव्हरची मॅच असेल आणि ज्यामध्ये 1 षटक पॉवर प्लेचा असेल आणि चला थोडस फास्ट खेळा. मध्ये जाय हॅलो. चला अजर मुकादम मैदानामध्ये दाखल व्हा. आपली सलामी जोडी मैदानामध्ये घेऊन जायचंय. 3 षटकांचं ही मॅच असेल. त्याचबरोबर एफ ए वॉरियर्स संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पॉवर प्ले, पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले असेल याची कृपया दक्षता घ्या. मित्रांनो थोडं फास्ट खेळा विनंती करतोय. वारंवार आम्ही सूचना करतोय कारण की 3 षटकांची मॅच आहे. RPL सीझन 4 ची ही ग्रँड फिनालेची मॅच आपण पाहणार आहोत. एकीकडे असतील अजर मुकादम तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो योगेश गंबे. त्याचबरोबर अजान असतील, जुबेर असतील, अक्रम असतील. खूप चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ आपण पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही मॅच आपण पाहणार आहोत या शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये. हॅलो. गोलंदाजीसाठी आपण शकतोय गोलंदाजी मार्क वरती अक्रम येतील, ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये ह्या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक घेतली होती. ते अक्रम मॅन ऑफ द मॅच देखील ठरले होते. तेच अक्रम गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला अजर मुकादम तर नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील अक्रम. अक्रम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील. पहिला चेंडू यावेळेला पहिला चेंडू आणि काय फटका सजवलाय. अल्टा पुलटा चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल आणि मिळतील धावा 4 अजर मुकादम यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतात. काय फलंदाजी, वा चांगला फटका मैदानामध्ये पाहायला मिळतोय. असे धाडस करण्यासाठी तुमचं मन मोठं असणं महत्वाचे आहे. गेल्या पहिल्या चेंडूवरती तुम्ही अल्टी पल्टी स्ट्रोक खेळू शकत नाहीये आणि परंतु ते काम मात्र मैदानामध्ये करून दाखवलंय अजर मुकादम यांनी. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स फटका, यावेळेला मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चांगला देखना फटका पाहायला मिळतोय कव्हर सीझन मध्ये 4 धावांसाठी. अजर मुकादम आता मात्र फायर होताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. आता मात्र थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आता मात्र क्षेत्ररक्षकाला लावलं जात आहे. लॉंग ऑन मधून आता क्षेत्ररक्षकाला आतमध्ये आणलं जातंय 30 यार्ड मध्ये. दरम्यान धावसंख्या झटपट पुढे सरकते 8 या आकड्यावरती. अक्रम यांच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु अपील मध्ये क्षमता नाही आहे. आणि इथे काय होत आहे, इथे अपील तर केले गेले होते पण चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच फलंदाज देखील बाद होऊ शकले असते अक्रम. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत वाढ होतीये 9 या आकड्यात. परंतु चांगलं कमबॅक अक्रम याने केलंय. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आले, परंतु चांगली करत असताना इथे आपण पाहायला मिळत आहे अक्रम.
यावेळेला युएस हिट फर्निचर डिस्ट्रॉय पहिला हादरा पहिला गडी भारत करत असताना अक्रम विरुद्ध अक्रम अशी लढाई आपण पाहिली आणि अक्रम मात्र गोल्डन डकचे शिकार ठरताना पाहायला मिळतील. फलंदाज बाद. पहिला विकेट इथे जाताना पाहायला मिळतंय. फैन बंद किया क्या? हॅलो 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 चेक. आणि अक्रम यांचं हे षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा इथे लगावल्या जात आहेत त्या अल्मीर स्टार या संघाच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग आता या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता मात्र आपण गोलंदाजीसाठी पाहू शकतोय अजान मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. पाहूयात स्ट्रायकिंग एंडला इम्रान असतील. इम्रान आणि अजर अशी ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान अजान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला बॅकफुट जाऊन कट केल्या चेंडूला कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय 30 यार्ड सर्कल मध्ये मिड ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता अजर मुकादम येतील. अजर मुकादम यांनी देखील खूप चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये राहिलाय. तब्बल 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅचची ही जी ट्रॉफीज आहे ती प्रत्येक मॅचमध्ये पटकावली आहे. दरम्यान अजर स्ट्रायकिंग एंडला असतील. अजान गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला बिघिड करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि मिळत आहेत धावा 4. येतोय अजर मुकादम यांच्या बॅटमधून चौकार. 4 धावा मिळत आहेत आणि पहा फलंदाजी बॅटची कशा पद्धतीने फिरते. फोर्स पहा बॅटचा खूप ताकद बॅटिंग करणारा आपण अजर मुकादम यांची बॅट आपण पाहतो. खूप जोरात फटका खेळण्याचे प्रयत्न अजर मुकादम यांच्याकडून पाहायला मिळतो आणि परिणाम ते चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अजान सज्ज होतील. यावेळेला बैठक शॉट घुटना टेक तमाशा देख चेंडू जातोय डीप मिड ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर येतोय अजर मुकादम ब्रँडेड सिक्सर. 6 धावा. काय फलंदाजी करतात अजर मुकादम. प्रतिस्पर्धी होऊन देत नाही कारण की त्यांची नेहमीच फलंदाजीचा बोलबाला आपण पाहिलाय त्यांच्या मार्फत नेहमीच पाहिली आणि अशीच बॅटिंग आता देखील करताना पाहायला. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल होता आणि इथे अपील तर केली जाते. अपील मध्ये क्षमता नाही आहे
कारण की बॅटला चेंडू ब्रश करून जात नाहीये. त्यानंतर डॉट बॉल येतोय आणि अजान मात्र थोडासा एक मोठा श्वास सोडतील असं म्हणायला काय हरकत नाही, कारण की आक्रमण होत होती. त्यानंतर मात्र तो चांगलं कमबॅक केलंय अजान यांनी. धावसंख्येचा विचार करायला गेलो धावफलकावरती 25 धावा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. यावेळेला देखील रनर, परंतु बॅट आणि बॉलचा मात्र काही संपर्क होत नाहीये. चेंडू जाऊन विसावतो हितेश यांच्या हातामध्ये, येतोय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावली 25 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अजान यांचं ह्या ओव्हर मधील असेल. पाहूयात मोठा फटका लगावतायत का की स्ट्राईक रोटेट करतायत सिंगल घेऊन. दरम्यान यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीये आणि मैदानामध्ये जल्लोष होतोय. मोठा मासा गळाला लागतोय. अझर मुकादम मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होतील. फटका खूप चांगला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. जर हा चेंडू जर पॉइंट्स रिजन मध्ये जर ट्रॅव्हल झाला असता तर नक्कीच षटकार मिळाला असता, परंतु कव्हर्स रिजन मध्ये ज्या क्षणाला जिथे क्षेत्ररक्षक लावलं होतं त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. षटक समाप्त होत आहेत ती 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती स्थिरावले 25 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली अवघेला. शेवटच्या 3 चेंडूवरती एकही धाव दिली नाहीये ती गोलंदाज अजान यांनी आणि एक विकेट देखील तिथे घेताना पाहायला मिळत आहेत. अझर मुकादम सारखा एक मोठा मासा, एक मोठी विकेट मात्र घेण्यासाठी सक्सेस ठरताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर जहांगीर गोलंदाजीसाठी येत आहेत, तर फलंदाजीसाठी जितू वैती आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला असतं. स्ट्रायकिंग एंडला इम्रान खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. इम्रान यांच्या बॅटमधून देखील आपण पाहायला गेलो तर एक षटकार एक चौकार आलाय या मॅच मध्ये, तेच इम्रान स्ट्रायकिंग एंडला. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. जहांगीर गोलंदाजीसाठी आलेत. पाहूयात इथून ह्या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटने घेतली एक कडा. चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला पकडलं जात आहे आणि स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र जितू वैती येतील स्ट्रायकिंग एंडला. जितू वैती यांचा उल्लेख करायला गेलो तर गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. आता फलंदाजीची धुरा मैदानामध्ये सांभाळावी लागेल ते जितू वैती यांना, कारण की फलंदाजी देखील खूप चांगली करतात. यावेळेला लगावलाय टोला आणि आल्या आल्या लगावतायत षटकार आणि आपले इरादे स्पष्ट करतायत आणि धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा मित्रांनो, काय फलंदाज आहे, काय खेळाडू आहे जितू वैती. आम्ही यांचा वारंवार उल्लेख का करतो, कारण की या वेळेला देखील फुल टॉस आणि त्याला पाठवतायत पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर फलंदाज जितेंद्र वैती यांच्या बॅट मधून. 46 ते 47 वयाचा हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. एखाद्या नवख्या खेळाडूला देखील लाजवेल अशी फलंदाजी आणि गोलंदाजी जितू भाऊ यांची नेहमीच पाहायला मिळते. या वेळेला चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहायला मिळत आहेत जितू भाऊ ऑन फायर. जहांगीर यांचा मात्र पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला अकूट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट्स रिजन मध्ये, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू जाऊन विसावतो यशांच्या मागे हेमंत यांच्या हातामध्ये आणि डॉट बॉलने इथे मात्र सांगता होतीये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 38 धावा. यावेळेला फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेला चांगली कॅच धावत जाऊन पकडला जातो. योगेश गंबे यांच्याकडून मात्र हा झेल टिपला जातोय आणि जितू भाऊ यांची मात्र एक छोटी आणि चांगली अशी खेळी मात्र इथे समाप्त होतीये. शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती 38 या धावसंख्येवरती. या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय का, कारण की लास्ट ओव्हर मधील हा शेवटचा चेंडू 3 षटकांची ही मॅच आहे. आपण ग्रँड फिनालेची मॅच पाहतो मित्रांनो या स्पर्धेतील RPL सीझन 4 ची. कोणता संघ मात्र ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या संघ मालकासाठी जिंकून देईल त्यासाठी चालू असलेली धडपड मैदानामध्ये आपण पाहतोय. अल्मीर स्टार विरुद्ध FA वॉरियर्स अशी या 2 बलाढ्य संघांमध्ये चालू असलेली मॅच आपण पाहतोय.
स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर आपण पाहतोय शानू. आल्या आल्या शानू देखील लगावतात टोला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि ते देखील इथे हात धुवून घेताना पाहायला मिळतात. जहांगीर यांच्यावरती आक्रमण केली गेले. षटक समाप्त झाले 3 आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 44. जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता असेल FA वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय फलंदाजी केली आहे अल्मीर स्टार्स या संघाने. चांगली बॅटिंग अल्मीर स्टार या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जो फलंदाज येतोय तो मात्र इथे षटकार लगावताना पाहायला मिळाले आणि धावसंख्याची धावफलक पुढे सरकवण्याचं काम केलं गेलंय. आता मॅच मध्ये रोमांचकता वाढणार आहे यात मात्र शंका नाहीये, कारण की 18 मध्ये 45 ची गरज आहे आणि 18 बॉल्स 45 रिक्वायर्ड. दरम्यान आपण पाहू शकतोय की FA वॉरियर्स संघ देखील खूप चांगला फलंदाजा भरणा असलेला संघ आहे. हा धावांची मजल मारेल का, कारण की या अगोदरचं जर समीकरणाचा विचार केला संघ वेगळा होता आणि कॅल्क्युलेशन देखील वेगळं होतं. ह्या वेळेला मात्र कॅल्क्युलेशन वेगळं असेल आणि समीकरण टीम देखील वेगळी आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही आहे. चला लगेच अल्मीर स्टार संघ मैदानाचा ताबा घ्या आणि आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. जाऊ नका. RPL सीझन 4 ची ही ग्रँड फिनाले मॅच चला पंच थोडस फास्ट खेळा. अठरा मध्ये 45 धावांची गरज आहे ती FA वॉरियर्स संघाला. आपण पाहू शकतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. योगेश आणि सादिक अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. पाहूयात योगेश गंबे थोडंसं नाखुश पाहायला मिळालं ह्या पूर्ण मॅच मध्ये. थोडीशी आता जबाबदारीने खेळ करावा लागेल योगेश गंबे यांना. जर योगेश गंबे जर खेळला ही मॅच तर नक्कीच विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाऊ शकतात. परंतु 2 मॅच आपण पाहिलं की बॅट थोडीशी पुढे शांत पाहायला मिळाली आहे योगेश गंबे यांची, परंतु एक मॅन ऑफ द मॅच देखील घेतली आहे या स्पर्धेमध्ये योगेश गंबे यांनी. त्याचे योगेश गंबे आपण पाहू शकतोय मैदानामध्ये दाखल होतात. तर सादिक गोलंदाजी मार्गवरती इम्रान सज्ज होतील पहिलं षटक हाताळण्यासाठी. दरम्यान आपण पाहतोय की गोलंदाजी मार्गवरती इम्रान सज्ज झाले. स्ट्रायकिंग एंडला सादिक असतील तर नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश गंबे यांना आपण पाहू शकतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मिस टायमिंग. स्वतः क्षेत्र यष्टी गोलंदाज चेंडू खाली येत आहेत आणि इथे मात्र झेल टिपला जातोय आणि सादिक यांना मात्र पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचे शिकार ठरवत आहेत आणि इम्रान पहिलं विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. एक चांगली मॅच आपण पाहणार आहोत. अल्मीर स्टार्स विरुद्ध FA वॉरियर्स चालू असलेली बिग फाईट बिग मॅच आपण पाहतोय मित्रांनो. 18 मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे.
पॉवर प्लेचं मांडलेलं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि इम्रान मात्र इथे पहिल्या चेंडूवरती इथे पहिला हादरा देण्यासाठी सक्षम ठरताना पाहायला मिळत आहेत एफ ए वॉरियर्सच्या संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत हितेश आणि आता योगेश गंबे कशी पद्धतीने खेळ करतोय आपल्या संघासाठी. इम्रान खूप चांगली गोलंदाजी इम्रान यांची पाहायला मिळते. दरम्यान इम्रान पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला लेग एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू अतिशय वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. झाली ती गोलंदाज इम्रान यांची आणि एक धावा देखील इथे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. दरम्यान इम्रान पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला कुटापाला बॉल होता फक्त दिशा दिले. पॉइंट सीझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. धावा कुठे ना कुठे आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत असं म्हणायला काय हरकत नाहीये. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावा लागतात धावफलकावरती 2. आता मात्र स्ट्रायकिंग वरती असतील योगेश गंबे मॅन फ्रॉम मानगाव. दरम्यान पाहू शकतोय आपण कशा पद्धतीने खेळ योगेशाचा पाहायला मिळतोय. पाहूयात इम्रान यांच्यावरती कशा पद्धतीने आक्रमण केले जात आहेत. यावेळेला उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये आणि हा देखील चेंडू जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजावरती दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे परंतु इम्रान यांचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच आपण पाहिले की 10च्या वरती धावा दिल्या नाही आहेत आणि विकेट देखील घेतल्या आहेत. ही अशी पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिले इम्रान यांची. दरम्यान पुन्हा एकदा इम्रान सज्ज. यावेळेला बिघीड करायला प्रयत्न मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. भाऊ यांच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतायत आणि इथे मात्र मिळत आहेत 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा कुठे ना कुठे वाचवल्यात आपल्या संघासाठी. खूप अवघड अशी कॅच होती परंतु कॅच होऊ शकली नाहीये परंतु 2 धावा इथे रोखल्या आहेत जितू वैती यांनी आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावफलकावरती 4. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. एक मोठा फटका येणं खूप 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या ओव्हरमधील आणि 4 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. ते 2 मोठे फटके येत आहेत का पाहूयात. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग रिझन मध्ये पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज इम्रान. फलंदाजांना जखडून ठेवलंय. मोठे फटके लगावू देत नाही आहेत कारण की त्यांना माहिती आहे हे षटक खूप महत्वाचे आहे. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात त्या इम्रान यांनी. शेवटचा चेंडू ह्या ओव्हरमधील येणं बाकी आहे. पाहूयात एक मोठा फटका येतोय का. फलंदाज योगेश गंबे यांच्या बॅटमधून. पाहूयात. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलवरती संपर्क होत नाहीये. बॅट पायावरती वेध घेतलेला चेंडू होता. अपील तर केली गेली होती परंतु षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या पाहायला मिळते ती 4. आता पाहूयात समीकरण काय आहे. 41 धावांची आवश्यकता असेल अजूनही 12 चेंडूंमध्ये. सामन्यामध्ये पकड मजबूत केली. एकाएकी पाहायला गेलो तर अल्मीर स्टार या संघाने असं म्हणायला काय हरकत नाही आहे कारण की प्रतिषटक जर विचार करायला गेलो तर 20.50च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज जितू वैती. आपण यांना पाहू शकतो. जितू वैती गोलंदाजीसाठी आलेत. दरम्यान पहिला चेंडू या ओव्हरमध्ये. यावेळेला मिस टायमिंग आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. इम्रान चेंडू खाली येत आहेत. कोणतीही चुकी करणार नाही आहेत आणि हितेश मात्र
फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. दुसरा गडी गारद होताना पाहायला मिळतोय FA वॉरियर्स या संघासाठी. दरम्यान दुसरी विकेट इथे जाताना पाहायला मिळते. हितेश तंबूच्या आसऱ्याला परतलेत. तर नवीन बॅटर आपण पाहतोय अजान. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये दाखल झालेत पाहतोय. थोडस लेट फलंदाजीसाठी आलेत, परंतु इथे थेट फलंदाजी करावी लागेल, कारण की इथे तुम्हाला सेट व्हायला टायमिंग नाहीये. कारण की धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावसंख्येवरती स्थिरावली. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. जितू वैती चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेला बॅटची कडा आणि यशांच्या मागे चोख काम पूर्ण केलं जात आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा विकेट घेण्यासाठी यशस्वी ठरले जात आहेत. गोलंदाज जितू वैती यांच्याकडून हा दुसरा विकेट घेतला जाताना पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक ची संधी आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करतील का? आजच्या दिवसामध्ये 2 विकेट हॅट्रिक पूर्ण केल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय जुबेर आणि अक्रम यांनी मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. आता पाहूया जितेंद्र वैती इथे विकेट हॅट्रिक पूर्ण करतील का? संधी आहे विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याची. या मॅच मध्ये जितेंद्र वैती यांनी फलंदाजी देखील खूप चांगली केली आहे. 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून देखील आल्या आणि इथे 2 मोठे हादरे पहिल्या 2 चेंडूवरती देण्यास सक्षम देखील ठरत आहेत. पाहूयात विकेट हॅट्रिक घेत आहेत का? न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. अक्रम ज्यांनी या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक घेतली होती, ते अक्रम बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि हॅट्रिक आहेत गोलंदाज जितेंद्र वैती. पाहूयात विकेट हॅट्रिक घेत आहेत का? या स्पर्धेची तिसरी पाहतोय. टायमिंग आहे. विकेट हॅट्रिकचा चान्स. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे काय झेल टिपलाय, चांगला झेल. आजच्या दिवसामध्ये अजर मुकादम मात्र ती कामगिरी करून दाखवत आहेत आणि विकेट हॅट्रिक इथे
हॅलो. थोड्याच वेळात आपण प्रमुख प्राइस डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत. परंतु आपण पाहतोय RPL प्रीमियर राबोडी प्रीमियर लीग पर्व 4 मान्यची नजीमुल्ला साहेबांच्या वतीने मार्गदर्शनाखाली ही चालू असलेली भव्य दिवस स्पर्धा आज मात्र हिचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहिला. आणि शेवटच्या मॅचमध्ये FA वॉरियर्स विरुद्ध अल्मीर स्टार्स अशी ही मॅच आपण पाहिली. आणि अल्मीर स्टार्स संघाने मात्र सीझन 4चं RPLचं हे जे किताब होतं ते मात्र आपल्या स्वतःच्या नावावरती ते पटकावलं. आणि उपविजेता संघ म्हणून आपण पाहिला FA वॉरियर्स हा संघ राहिलाय. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन असेल. थोड्याच वेळात आपण प्रमुख पारितोषिकाकडे जाणार आहोत. परंतु त्या अगोदर आपल्या मान्यवरांची देखील इथे उपस्थिती होईल आणि त्यांचा देखील आपण इथे मान सन्मान आपण इथे घेणार.